नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. इनाफ इज इनाफ रिटायर्ड जस्टिस फेर्दीन रिबेलो हांची आयज पर्वरी हांगासर एक महत्वाची प्रेस कॉन्फरन्स जाली आणि ह्या महत्वाच्या प्रेस कॉन्फरन्सी भितर खूब इम्पॉर्टंट असे विशय तांणी मांडले. एक म्हटल्यार गोंय विधानसभेन आमी जे आमचे लोकप्रतिनिधी निवडून दितात तांची जबाबदारी आसता की गोंया खातीर, गोंयच्या भल्या खातीर, गोंयच्या फुडल्या पिळगे खातीर, गोंयचे पर्यावरण, गोंयची सामाजीक परिस्थिती ह्या सगळ्या गजाली खातीर बरे कायदे हाडप हे तांचें काम. पुणून दुर्दैवान ह्याच विधानसभेन आयज गोंय डिस्ट्रॉय करपाच्या संदर्भातले कायदे पास जातात आणि हे खरे दुर्दैव थारलेलें आसा. ऑलरेडी इनाफ इज इनाफ ह्या चळवळीन मुख्यमंत्र्या कडेन 10 चार्टर ऑफ डिमांड्साचें निवेदन ऑलरेडी सबमीट केल्लें आसा, पूण सरकारा कडल्यान अजूनय कसल्याच पद्दतीचो रिस्पॉन्स हो मेळ्ळलो ना. पुराय गोंयभरान ह्या चळवळीक आतां चालना मेळत आसा आणि आतां फुडले स्टेप म्हणटकूच कायदेशीर पद्दतीन ज्या ज्या चुकीच्या कायद्याच्या विरोधात लढो दिवपाक जाय ती तयारी आतां ह्या चळवळीन केल्ली आसा आणि इन फेज मॅनर हे जे गोंय विघातक अशा पद्दतीचे कायदे जे ह्या सरकारान विधानसभेन पास केल्या त्या कायद्याक आतां न्यायालयान वचून चॅलेंज दिवपाची प्रक्रिया आतां सुरू जातली. आमच्या वांगडा आसात सामाजीक कार्यकर्ते आणि इनाफ इज इनाफ ह्या चळवळीच्या कोर ग्रुपाचे एक वांगडी स्वप्नेश शेल्लेकार. स्वप्नेश बाब येवकार तुमकां. आयची प्रेस कॉन्फरन्स जाली. 10 चार्टर ऑफ डिमांड्स ऑलरेडी सरकारा कडेन पावल्ले आसात, पुणून आयज कांय रिव्हिलेशन्स, कांय जी म्हायती, इम्पॉर्टंट म्हायती जी आयज रिटायर्ड जस्टीस फेर्दीन रिबेलो हांणी प्रेसा मुखार हाडल्या तातूंत एक मुखेल गजाल जी आमी मुद्दम ती पयली घेवया की आदले मुख्यमंत्री तांचो हालींच वाडदीस जालो प्रताप सिंग राणे हांणी हिल कटिंगाच्या बाबतींत एक कडक कायदो हाडलेलो. म्हटल्यार त्या कायद्या प्रमाणे गोंयांत हिल कटिंग हे मातूय परमीट जावपाक शकचें नासलें. आणि दुसरी गजाल जी आयज फेर्दीन बाब रिबेलो हांणी उघड केली ती म्हटल्यार रवी नाईक, जांकां खरें म्हटल्यार कुळ मुनकाराचो कैवारी अशें म्हणटात. रवी नाईक हे मुख्यमंत्री आसतना 1991 तांणी एक खूब इम्पॉर्टंट कायदो हाडलेलो आणि त्या कायद्या अंडर जो कायदो आयजूय अस्तित्वात आसा त्या कायद्या अंडर खंयचीच कुळाची जमीन ही कन्वर्ट करपाक शकना. ह्या दोनूय गजालीच्या संदर्भात नेमकी कितें हे दोनूय कायदे कितें, प्रताप सिंग राणेन हाडलेलो कायदो कितें आणि रवी नाईक हांणी हाडलेलो कायदो कितें? 1991 पहिली आमचे स्वर्गीय बाब रवी नाईकार हाडलेल्या कायद्या बद्दल उलोवया. ताणें एक गोवा लँड यूज रेग्युलेशन ॲक्ट 1991 म्हणून इंट्रोड्यूस केल्लो जानेवारी 1991 असेंब्ली. आतां तेजे बॅकग्रावंड पार्श्वभूमी म्हटल्यार जेन्ना 1964 एग्रीकल्चर टेनन्सी ॲक्ट इंट्रोड्यूस केलो त्या कायद्यान फंडमेंटली कितें जातालें, भाटकाराचे जमनी काडप आनी टेनंटांक दिवप असो कायदो. ते जे भाटकार आसलेले त्या वेळाचेर ते गेले चॅलेंज केली, हायकोर्टान गेले, हायकोर्टाच्यान सुप्रीम कोर्टान गेले. सो जेन्ना हो विशय येयल्लो आनी हांचो चॅलेंज करपाचें प्रामुख्यान एक कारण आसलेलें की हो कायदो जो आसा तो तुमी जागो काडटा भाटकारांचो आनी टेनंटांक दिता असो कायदो. तो कॉन्स्टिट्युशनान बसना, तुमी लोकांचे जागे काडून अशें दिवं शकना. सरकारान आर्ग्युमेंट घातले की दीस इज पार्ट ऑफ एग्रेरियन कल्चर. म्हटल्यार शेती जे आमचे एग्रीकल्चर सॅक्टरांतल्यान जर फूड सेक्युरिटी जाय जाल्यार आमकां जे कोण कसयता तेंचे कडेन जमनी दिवच्योच पडटल्यो. आनी सिमिलर कायदो महाराष्ट्रानूय आसलो. सो त्या कारणाक लागून जेन्ना सुप्रीम कोर्टान गेले भाटकारांनी आर्ग्युमेंट घातले की एग्रेरियन कल्चरान पडना की फक्त ते कसयता म्हणून तांकां अख्खीच जागा काडून दिवप कशें जाता, सिलींग घालपाचें नाजाल्यार प्रोटेक्शन काय उरना की तेंच्यांनी घेतल्यान तेंच्यांनी कसोवंक ना जाल्यार कितें जातलें. तो हे सगळे जे प्रश्नांचे प्रति उत्तर म्हणून रवी नायकान एक कायदो हाडलो की जर टेनन्सी अंडर जर कोणी जागो घेतला किंवा टेनंट म्हणून लागला जागो जाल्यार त्या जाग्याचो लँड यूज चेंज करूंक मेळा. इवन रिजनल प्लॅन, DCP डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, नॉट विथस्टँडींग एनीथिंग कंटेन इन एनी अदर खंयचोच कायदो लागना. हो कायदो प्रिवेल जाता की जर टेनंटेड जागो आसा जाल्यार लँड यूज चेंज जावं शकता. आता हो जालो 1991चो स्वर्गीय रवी नाईक हांचो कायदो. प्रताप सिंग राणे हांणी हिल कटिंगाच्या संदर्भात एक TCPचो कायदो हाडलेलो, तो नेमको कितें? तो 1997 1997
प्रताप सिंग राणे TCP एक्टाक अमेंडमेंट हाडलो आनी सेक्शन 17 अमेंड केलें. सेक्शन 17 अमेंड ह्या कारणाक लागून केलें कित्याक तर गोंयांत त्या वेळार खुबशे हिल कटींग, लो लाईंग पॅडीफिल फिलिंग जागे भरप, हिल कट करप अशे खूब प्रसंग जावपाक लागले आनी खंयचोच कायदो तो हँडल करिनासलो. म्हणून तेंच्यांनी कितें कायदो हाडलो की ज्या हिलाचो स्लोप 10% पेक्षा जास्त आहा तेजेर जर कितें डेव्हलपमेंट करतले किंवा खंयचेय शेत जर 1 मिटराच्या डिफरन्साचेर आहात तेजेर जर कितें तुमकां जर फिलिंग बीन करून डेव्हलपमेंट करपाक जाय जाल्यार कायदो तो आसतलो तो 17. कायदो कितें म्हणटालो की तुमी चीफ टावन प्लॅनराची परवानगी घेवची. इतलो पुरतेच लिमिटेड आसलेलो तो कायदो. बट नेवरदलेस तो कायद्याचो एक्टाचो रुल्स येवपाक जाय आसले ते जस्टीस रिबेलो सांगता तशें की ते रुल्स अजून पर्यंत येवंक ना आनी गोंयांत 97तल्यान अजून पर्यंत जितली परमिशनां गेल्या ती इल्लीगल. ओके. म्हटल्यार एक दोन म्हत्वाच्यो गजाली आमी समजून घेवपाक जाय. प्रताप सिंग राणे जेन्ना मुख्यमंत्री आसले तेन्ना तांणी हिल कटिंगाच्या संदर्भान TCP कायद्या सकयल एक अट घातलेली की जर कोणाक हिल कटिंग करचें जालें जाल्यार चीफ टावन प्लॅनराचें तांणी परमिशन घेवचें पडटलें. तो कायदोच जाल्लो. कायदो तयार जाल्या उपरांत ताका रुल्स तयार करचे पडटात आनी रुल्स तयार केल्या उपरांत तो कायदो इम्प्लिमेंट जाता. पुणून ह्या कायद्याचे रुल्स तयार जाल्ले ना. फक्त आता 2023 TCP डिपार्टमेंटान एक गायडलायन म्हणून तयार केली आणि त्या गायडलायनाच्या आधाराचेर आज सगळे डोंगर कापपाचे प्रकार सुरू आसात. दुसरी गजाल जशें स्वप्नेश बाबान सांगले की रवी नाईक हे जेन्ना मुख्यमंत्री असले तेन्ना तांणी एक कायदो तयार केल्लो ज्या कायद्या अंडर टेनन्सी अंडर ज्यो जमनी शेतकारांक मेळटात त्यो खंयच्याच तरेन खंयच्याच कायद्या अंडर ते कन्वर्ट करपाक मेळचे ना असो तो स्पश्ट कायदो आसा. कारण हो कायदो जर प्रामाणीकपणान इम्प्लिमेंट जालो जाल्यार गोंयची खंयचीच शेत जमीन ही कन्वर्ट जावची ना. हे दोन महत्वाचे कायदे हे ह्या दोन दिग्गज नेत्यांनी हाडलेले. आयज दुर्दैवाची गजाल ह्या दोनूय दिग्गज नेत्यांचे व्हडपण मोठेपण जे भाजप मिरयता तीच भाजप आयज ह्या दोगांय लिडरांनी जे कायदे हाडलेले ते कायदे आयज देशोधडीक लायत आसात. एक तर TCP मिनिस्टर जे प्रताप सिंग राणे हांचे पूत तांच्या वडिलांनी जो कायदो हाडलेलो त्याच कायद्याची वाट लावन आयज सरसकट TCP डिपार्टमेंट हिल कटिंगाच्या नावार सगळे डोंगर उद्ध्वस्त करत चल्ला. आणि रविबाब नाईक जांचे हालींच तांचे निधन जालें तांची व्हडविकाय ही भाजपा आयज गाताना आमकां दिसता. त्या रविबाब नाईक हांणी कूळ आणि मुणकारांच्या सुरक्षे खातीर आणि गोंयची शेतां ही शाबूत रावच्या खातीर जो कायदो हाडलो तोवूय कायदो आयज देशोधडीक लावन वेगवेगळी TCP डिपार्टमेंटाची अमेंडमेंटां हाडून सरसकट शेतां कन्वर्ट करपाचे सर्रास प्रकार आयज गोंयांत सुरू आसा. म्हणटकूच ह्या दोनूय लिडराची व्हडविकाय गावपाची नैतीक अधिकार ह्या सरकाराक आसा काय कितें हो महत्वाचो प्रश्न आसा. दुसरो विशय स्वप्नेश बाब आयज फरदीन बाबान डिमांड केलो की पयली गजाल 16B हयसून जी सुरू जाल्ले हो प्रकार तो मागीर 17B 17(2) आणि आता 39A 17(2) हो ऑलरेडी कोर्टान स्ट्रक केल्लो आसा. 39A हो सध्या सुरू आसा. तांणी सांगला इमिजिएटली ताबडतोब लँड कन्वर्जन हे बंद जावपाक जाय. आता 39A ची नेमकी लिगल स्टेटस कितें आसा आणि 39A संदर्भात चॅलेंज करपाच्या बाबतीत जे फरदीन बाब रिबेलन हांणी सांगला तो नेमको कितें प्रकार. 39A सद्याक चॅलेंज केल्लो हा हायकोर्टान आसा विशय गोवा फावंडेशनान आनी आनीक थोड्या पॅटिशनरांनी चॅलेंज केला. कोर्टाचो असो स्टँड आहा आनी निर्णय जाल्लो पयली स्टे आसलेलो एप्लिकेशन फायनलिटी दिवप ना म्हणून पूण तो स्टे वेकेट केली हायकोर्टान आनी गव्हर्मेंटान सबमिशन केलें की डिपेंडंट म्हटल्यार सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ द पॅटिशन. जर कोर्टान ठरयलें की सरसकट जस्ट लायक 17(2) 39A सुद्दां रीड डावन किंवा स्ट्रक डावन जावपाक जाय म्हणून जाल्यार जितली एप्रुवलां दिल्ली ती सगळी रिवर्ट जातली टू ओरिजिनल झोन. सो आता 17(2) संदर्भात जो डिसिजन जालो 17(2) अंडर जी करेक्शन्स केल्ली ती करेक्शन्स केल्लेली लागू उरतली काय तो कायदो रद्द जाल्या उपरांत जी सगळी त्या अंडर केल्लेली करेक्शन्स आसात ती परत असली तशी जातली तेचो नेमको स्टेटस कितें. रीड डावन जाले म्हटले जे रुल्स रेग्युलेशन गायडलायन सेट केल्ले ते इनवॅलिड ते अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून रीड डावन जाले. आता ते फॉलो करून जितली परमिशनां दिल्ली ती आयडियली भायर पडपाक जाय. पूण सरकारान अजून निर्णय घेवंक ना. मुद्दम उगी बसलेली आहा
आणि हे इनलिगॅलिटी परमीट करता. आता जर हांगाच्यान तुमच्या माध्यमांतल्यान हांव अपीलूय करपाक सोदता, तुमच्या गांवांनी जर 17(2) परमिशनाक घेवन कितें बांदकामां बीन चालू आहा जाल्यार इमिजिएटली कंप्लेन फायल करा. कितें मदत जाय जाल्यार आमी दिवपाक तयार आहा. कित्याक असल्यो केसी परत कोर्टान पावप गरजेचें की इवन दो रुल्स रेग्युलेशन शटडावन जाल्लेले आसा पूण तरी आसतना जी परमिशनां दिल्लेली तेजेर आतां कन्स्ट्रक्शन चालू जाल्लेलें आहा विच इज इनलिगल. खूप महत्वाची ही खबर मुद्दम परत तुमकां हांव रिपीट करता की स्वप्नेश बाबान सांगली की 17(2) हो कायदो कोर्टान भायर मारलो. म्हणटकूच तो कायदो कोर्टान भायर मारल्या उपरांत तो कायदो आनी ताजे रुल्स हे कॅन्सल जातात. ज्या ज्या कोणी 17(2) अंडर परमिशन घेतल्या आणि तुमकां जर दिसता तुमच्या गांवांत 17(2) अंडर परमिशन घेतलेल्या जाग्याचेर जर इल्लिगल कन्स्ट्रक्शन सुरू आसा जाल्यार तुम्ही त्या संदर्भात ताबडतोब कंप्लेंट करची. जर तुमकां मदत जाय जाल्यार ती मदत दिवपाकूय स्वप्नेश बाब शेर्लेकर हे तयार आसात. तुमकां गांवांतल्या प्रत्येक लोकांक ही जाणविकाय दवरून त्या संदर्भातलो फुडाकार घेवचो पडटलो. आणि एक विशय जो खूप महत्वाचो फर्दीन बाब रिबेलो हांणी मांडलो की सरकार गोंय काबार करपाच्या संदर्भात, गोंय डिस्ट्रॉय करपाच्या संदर्भात जे कायदे गोंय विधानसभेत पास जावपाक लागले 2023 सावन, ते कायदे जेन्ना सामाजीक संघटना, NGO, सोशल एक्टिविस्ट हांच्यांनी जेन्ना ते कायदे चॅलेंज केले, ते कायदे राखपा खातीर, प्रोटेक्ट करपा खातीर सरकारान ऑलमोस्ट आतां मेरेन 9 कोटी रुपया खर्च केल्ले आसात. म्हटल्यार तुमचो आमचो पयसो जो आमी गोंयच्या फुडारा खातीर आणि हे गोंय व्यवस्थीत पद्दतीन ह्या लोकांनी चलोवचें म्हणून जो पयसो आमचो कलेक्ट जाता, तो पयसो गोंय उद्ध्वस्त करपाचे कायदे हे प्रोटेक्ट करपाक लागून सरकार खर्च करता. आणि गोंय राखपाक लागून जे NGO, सोशल एक्टिविस्ट हे आपले स्वताचे पयशे खर्च करून नाजाल्यार थ्रू पब्लीक फंडींग ते तयार करून आयज ते केसी लढयतात. अशी विचित्र परिस्थिती आयज गोंयांत निर्माण जाल्ली आसा. स्वप्नेश बाब, आनी एक महत्वाचो केस जी फर्दीन बाब रिबेलो हांणी मांडली ती म्हटल्यार बर्ज प्रकरण, जे हडफडचें प्रकरण घडलें. त्या प्रकरणात आयज आमी पळयतात की पंचायतीचो सेक्रेटरी आणि सरपंच हे दोगूय जाण आयज बंद खणीन आसात. आता प्रश्न असो आसा की गोवा पॉल्युशन कंट्रोल बोर्डान त्या स्ट्रक्चराक 20 वर्सांची NOC दिल्ली. 20 वर्सां NOC अशा स्ट्रक्चराक दिले पॉल्युशन कंट्रोल बोर्डान, जे स्ट्रक्चरूच इल्लिगल. म्हणटकूच त्या प्रकरणान जर सरपंच आणि सचिवाचेर जर एक्शन जावपाक शकता जाल्यार पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आणि त्या संदर्भातले जे ऑफिशियल आसात तांचेर केस ना जाल्यार FIR कित्याक रजिस्टर जायना असोय प्रश्न तांणी केल्लो आसा. हो विशय कितें नेमको? आम्ही पोलीस कंप्लेन फायल केलेली आहा ह्या बर्ज विशयाचेर. ह्या सगळ्या ऑथॉरिटींची नांवां घालून आम्ही पोलीस कंप्लेन फायल केला. तितून सद्याक SP कडेन पेंडींग आहा. SP हियरींग दिला आमकां, पूण SP अजून पर्यंत FIR रजिस्टर जावना. SPचे हियरींग कंक्लूड जावना आनी SPन डायरेक्शनूय दिना FIR रजिस्टर करपाक. सो मे बी आमकां कोर्टान वयचें पडटलें FIR रजिस्टर करपाक. पूण हांगासरल्यान एक कळोन येता आनी लोकांक कळपाकूय बरें की आतां कितले 24 जाण मेले न्हू ते प्रकरण. 25 जाण मेल्ले, सॉरी. सो 25 जाणांच्या मरणाक लागून तांकां आतां कोण तरी स्केपगोट जाय. बेश्टेच कोणाकूय कॉन्ट्रॅक्टराक धरले जाल्यार लोक आयकचे ना म्हणून सरपंचाक आनी सेक्रेटरीक तेंच्यांनी आतां ते स्केपगोट केले. पूण बर्ज प्रकरण आयसोलेशनान फक्त त्याच विशय सुद्दां घेतलो जाल्यार सरपंच आनी सेक्रेटरीक कारणीभूत आहा. बाकीच्या डिपार्टमेंटाची इनलिगलिटी जाला, इन्क्लुडींग GSPCB, GCZMA, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, कलेक्टर, मामलेदार. खंयचेच व्हायोलेशन त्या प्रोजेक्टान करूंक ना अशें नासलें. प्रत्येक डिपार्टमेंट जे एप्लिकेबल आहा प्रत्येक डिपार्टमेंटाचे व्हायोलेशन जाल्ले. मागीर फक्त सरपंच आनी सेक्रेटरीक स्केपगोट करून कितें म्हणून प्रूव करपाक सोदता ही सरकार? काय मागीर हे गव्हर्मेंटाच्या डिपार्टमेंटाच्या ऑफिशियलांक जर हात घातले जाल्यार हेंची नांवां येतली म्हणून भंय पडला. लोकांक आतां कन्फर्म आसा की हेंचे जे BJPन गेल्लेले जे MLAs आहा ते सुद्दां भागीक आहा. तांकां वाचोवपाक लागून हे लोकांच्या दोळ्यांक पानां पुसपाची कारण ना. आणि हो खूप महत्वाचो विशय तुम्ही लक्षात दवरा की येदी व्हडली घडणूक घडटा तातूंत 25 लोकांचे बळी वयतात आणि सरकार खंय तरी पंचायतीचो सरपंच आणि सेक्रेटरी हांकां रिस्पॉन्सिबल धरून तांकां आयज बंद खणीन उलयता. खरें म्हटल्यार ह्या सरपंचाक आणि पंचायत सेक्रेटरीक जेन्ना अरेस्ट जाली ते नो डावट तांच्या कडल्यान
चूक जाल्या आसतली, तांच्या अधिकारात जे अधिकार तांकां मेळ्ळ्यात त्या अधिकाराचो गैरवापर केला ही त्यांच्याकडे चूक जाल्या आसतली. पूण बाकीच्यो सगळ्यो ऑथॉरिटी ज्यो वेगवेगळी परमिशनां ह्या सगळ्या गजालींक दिता त्या ऑथॉरिटीच्या बाबतीत कसल्याच पद्धतीची एक्शन जाल्ली आमकां पळोवपाक मेळना. सरपंचाक अरेस्ट जालो जाल्यार गोंयचो खंयच्याच पंचायतीचो सरपंच ह्या सरपंचाच्या पाठिंब्यार्थ नाजाल्यार बाबा तुमी सरपंचाचेरूच कित्याक केस फायल करूं शकतात, बाकीच्यांचेर कित्याक जावं शकना अशें विचारपी एकूय सरपंच उबो जायना. पंचायत सेक्रेटरीक आयज भितर उडयल्लो आसा, जाल्यार पंचायत गोंयभरांतलो पंचायत सेक्रेटरी तातूंतलोय कोण आयज उबो रावन त्या पंचायत सेक्रेटरीच्या सपोर्टाक फुडें येना. ही खरी म्हटल्यार दुर्दैवाची परिस्थिती आसा. खरें म्हटल्यार पंचायत सेक्रेटरी आणि सरपंच ह्या सगळ्या गोंयभरांतल्या लोकांनी आयज रस्त्यार येवपाची गरज आसली की तुमी एक्शन घेया, पूण जे जे लोक जबाबदार आसात त्या सगळ्यांचेर एक्शन घेया. तुम्ही ह्या दोगा जाणांकूच स्केपगोट करून ज्या पद्दतीन हे सगळे 25 जाणांचो जीव जो गेला त्याचे खापर जर ह्या दोगा जाणांचेर मारपाचो जर प्रयत्न करता जायत जाल्यार लक्षांत दवरा, भविष्यान गोंयचे हेर सरपंच आणि हेर सेक्रेटरी अशेच त्रासान पडटले आणि त्या वेळार तुमच्या मदतीक कोण येवचे ना. आणि त्या खातीर तुम्ही खंयच्या तरी मंत्री आमदाराच्या फाटल्यान त्यांचे पट्टे गळ्यात घालून भोंवच्या परस तुमचो आत्मसन्मान तुम्ही दवरा आणि सरकाराक जाप विचारपाची वेळ येयली आसा. निमणो आणि महत्वाचो विषय स्वप्नेश बाब, तुजीच केस ती तूं ऑलरेडी त्या संदर्भात हायकोर्टात पिटिशनूय घातलेलें आणि ताचो संदर्भात ताचें इन्व्हेस्टिगेशनूय सुरू आसा. हो जो विषय आसा म्हाका दिसता 17(2) तो विषय ज्यो फायली TCP डिपार्टमेंटा कडेन येयल्यो त्या सगळ्या फायलीच्या संदर्भात तूं डिटेल माहिती घेवन त्या संदर्भातले पिटिशनूय हायकोर्टान फायल केल्लें आणि त्या पिटिशनाच्या संदर्भात व्हिजिलन्स डिपार्टमेंटाचो एक रिपोर्ट तूं ताका अटॅच केल्लो. खूप महत्वाचो विषय लक्षात धरा की 72 अंडर ज्यो केसी TCP डिपार्टमेंटान क्लियर केल्ल्यो त्यो ऑलमोस्ट 119 केसीस 119 फायली आसलेल्यो त्यो. त्या फायलीच्या संदर्भात जेन्ना स्वप्नेश शेल्लेकरान पिटिशन फायल केलें आणि ताची चौकशी जाली, रॅन्डमली तातूंतल्यो 11 फायली ह्यो व्हिजिलन्स डिपार्टमेंटान इन्व्हेस्टिगेट केल्यो. आणि मजेची गजाल म्हटल्यार ह्या 11 फायली भितर प्रचंड प्रमाणात इलिगॅलिटी तांकां आढळून येयल्यो आणि ह्या प्रत्येक फायलीन इलिगॅलिटी. अशें जर जालें जाल्यार 119 फायलींतल्यो फक्त 11 फायली चॅक जाल्यो. हेर 119 उरलेल्यो 111 ज्यो फायली आसात त्योय चॅक करपाची गरज आसा. कारण अशा पद्दतीन जर इलिगॅलिटी जावन तातूंतल्यान जर गोंय सरकारचें जर लुकसाण जाल्लें आसत जाल्यार ताची इन्क्वायरी कित्याक जायना. आयज जस्टीस फेर्दीन रिबेलो हांणी डिमांड केला की ह्या 119 फायलींची थोरो इन्व्हेस्टिगेशन, थोरो इन्क्वायरी जावपाक जाय आणि जे कोण कन्सर्न ऑफिशियल्स आसात, फक्त ऑफिशियल्स न्हू तर ह्या सगळ्या फायलींक एप्रुवल दिवपी जे TCP बोर्डाचे वांगडी आसात त्या सगळ्यांचेर FIR जावपाक जाय आणि त्या सगळ्यांची चौकशी जावपाक जाय. कितें हो नेमको विशय? 17(2) 2024 सुमार रेट्स रिवायज जाले. पयलीं 200 रुपया पर स्क्वेअर मिटर घेताली, ती रेट रिवायज जावन 1000 रुपया पर स्क्वेअर मिटर घेवपाक लागली. पूण TCPन कितें केलें, TCPन काहीशो केसीस जेंची एप्लिकेशनां 2024 पयलीं येयल्लेली, मार्च 2024 पयलीं तांकां ओल्ड रेटूच लावपाक लागले, इवन दो तेंचें डिसिजन मार्च 2024 उपरांत जाल्लें. सो अश्यो काहीशो केसीस आमच्या नदरेक पडल्यो आनी सगळ्यांत प्रामुख्यान म्हटल्यार चोपड्याची एक ब्रह्मा एग्रोची केस. हेंच्यांनी जेन्ना म्हाका दिसता 1 लाख स्क्वेअर मिटर काय तेच्या पेक्षा जास्त एरिया हेंच्यांनी कन्वर्ट केल्लेली, झोन चेंज केल्लो आनी तेजे जेन्ना पयशे घेवपाचो टायम येयलो 200 रुपयाच्या हिशोबान घेतली. ताका एक्चुअली 1000 रुपया लागू जाताले. सो हो विशय जेन्ना आमकां आदळ्ळो, विशय आमी कोर्टान घातलोच पयलीं. आमी पुलीस कंप्लेनूय फायल केली आनी ती पुलीस कंप्लेनीची कॉपी लावन आनी आमचे जे इन्व्हेस्टिगेशनाचो डेटा आहलेलो, इन्फॉर्मेशन आहलेली, ते सगळे लावन विजिलन्सान आमी कंप्लेन फायल केली. एकाच केसीन आमकां सुमारे 7.5 कोटीचो डिफरन्स येवपाक लागला एकाच केसीन. आनी आमचो अंदाज आसलेलो मार्च 2024 उपरांत 120 केसीस पब्लीश जाला. सगळ्यो केसीस इन्व्हेस्टिगेट करच्यो म्हूण. तर इतल्यो सगळ्यो केसीस इन्व्हेस्टिगेट करपाक आमकां वच थंय इन्फॉर्मेशन घे तें परवडचें नासलेलें आमकां. म्हणून आमी अशे 2 केसी आयडेंटिफाय केलो, तांकां एग्जाम्पल म्हणून सेट केले आनी कंप्लेन फायल केली. त्याच केसीक एक्चुअली ह्याच कंप्लेनीच्या अगेन्स्ट चीफ टावन प्लॅनर राजेश नायक सस्पेंड जाल्लो आसा.
ह्याच केसीच्या आगे तेंच्यांनी कोर्टाने सांगलेलें आहा की ह्या केसीच्या अगेन आमी सस्पेंड केला. पूण जेन्ना हे विजिलन्सान सस्पेन्शन विजिलन्सान केलें, आतां ताका सस्पेंड जावन सुमारे 1 वर्स जावपाक पावतलें. आयच्या दिसाक सुद्दां FIR जाल्लेली ना. आयच्या दिसाक FIR जाल्लेली. आमी पयरूच हो रिपोर्ट काडलो, जस्टीस रिबेलोनूच आमकां सजेस्ट केलें की हो रिपोर्ट ला आनी परत PIक दी आनी FIR रेजिस्टर कर म्हणून सांगून. PIक रिपोर्टूय आतां एडिशनली दिल्लो आहा FIR रेजिस्टर करपाक. तुमकां आतां प्रिलिमिनरी इन्क्वायरी करपाची गरज ना, कित्याक ऑलरेडी विजिलन्सान केल्लेली आहा ती. सो तुमकां आतां कोणूच हाडूंक शकना FIR रेजिस्टर करपाक. पूण अजून पर्यंत जाल्लेली ना. आमी SPकूय नोटीस दिल्लेली आहा. सो कमिंग बॅक ऑन दीस 200 रुपयाच्या हिशोबान घेतले तेंच्यांनी 1000 रुपया घेवचे त्या जाग्यार. जेन्ना 120 केसीस कोर्टान येयल्यो, आमकां कळोन येयलें की सुमारे 35 ते 40 कोटी सरकारान लुकसाण केलें 200 रुपया लावन तांकां 1000च्या जाग्यार. कोर्टान वयतकूय सुमारे गव्हर्मेंटान आमच्या अंदाजे 25 ते 30 कोटी रिकवर केले, तांकां रिवायज असेसमेंट ऑर्डर बीन धाडून. आनी सुमारे 7 केसीस कितें रिसायड केली, चोपड्याची केस धरून. विशय असो आहा आतां की तेंच्यांनी ही भानगड केली, कोर्टान प्रूव जालें, तेंच्यांनी ती भानगड केली, धरले, तेज्या उपरांत वचून तेंच्यांनी ना आमचे कडेन चूक जाली घेतले म्हणून. सो चोरी करतकूय तेणी जर चोरान हाडून परत दिलो जाल्यार तो चोर थरचो ना, असो विशय आहा. FIR ही जावपूच जाय आसलेली. FIRचे चार्जशीट जावन ताका अरेस्ट जावपाक जाय आसलेले, जे सामान्य लोकांक जाता तशें जावपाक जाय आसलेले, ते अजून पर्यंत जावना. असो इतलो विशय आसा. म्हटल्यार 1000 रुपया फीस घेवपाच्या जाग्यार 200 रुपया फीस घेतली आणि कोट्यांनी रुपया गोंय राज्याचें नुकसाण केलें. आणि जेन्ना खूब जाण सोशल एक्टिविस्टाचेर आरोप करतात, सोशल एक्टिविस्ट अशें करतात, नेगेटीव ते सगळ्या गजालींक विरोध करतात, पुणून मायनिंगेच्या बाबतीत गोवा फाउंडेशन, सुदीप तामणकरा सारखे मनीस कोर्टान गेले, तितून त्या कोट्यांनी रुपया आयज गोंय सरकारच्या तिजोरीन जमा जाल्ले आसात. तशाच पद्दतीन स्वप्नेश बाब शेल्लेकर हांणी हे पिटिशन घातलें म्हणून हातूंतल्यान जी चोरी जाल्लो जो रेव्हेन्यू आसा तो रेव्हेन्यू परत सरकारच्या तिजोरीन येवपाक शकलो. जवळ 30 ते 40 कोटी रुपया सरकारान तांच्या कडल्यान रिकवर केले. पूण चोर चोरून गेलो आणि जेन्ना चोरी सापडटा तेन्ना तो आपल्या कडले काडटा, ते परत दिता, हे घे तुजें म्हणटा आनी सरकार ताका सोडटा. हो कसलो कारभार, हो कसलें सुशासन, नाजाल्यार हे कसलें सरकार? हे प्रश्न म्हाका दिसता आतां लोकांनी ह्या सरकाराक विचारपाची गरज आसा. निमणो विशय तो म्हटल्यार जशें जस्टीस फेर्दीन रिबेलो हांणी पुराय गोंयकारांक आवाहन केलां की इनाफ इज इनाफ ही जी चळवळ सुरू जाल्लेली आसा, ह्या चळवळीची एक संघटना तयार जातलीच, पुणून ही संघटना खंय तरी तुमच्या गांवांत येतली, तुमचो गांव वाटयतली, अशा भ्रमान तुमी कोणीच रावचे न्हू. आयज प्रत्येक गोंयचे सामाजीक कार्यकर्ते, गोंयचे NGOs आनी जागृत गोंयकार, जागृत नागरीक हांणी आपापल्या गांवांत आपली एक संघटना बांदची पडटली आणि त्या संघटनेन त्या गांवचे विशय हातांत घेवचे पडटले आणि त्या संघटनेक जी जी लिगल मदत लागतली, जे जे गायडन्स लागतले, ते सगळे गायडन्स ह्या चळवळी कडल्यान तांकां मेळटले. म्हणटकूच तुमचो गांव हो तुमकांच सांबाळपाक जाय. कोण तरी येतलो श्री कृष्ण आणि तुमचो गांव वाटयतलो अशें ना. तुमकां प्रत्येकाक श्री कृष्ण जावन आयज आपलो गांव वाटोवचो पडटलो आणि त्या खातीर तांणी अपील केल्या गोंयकारांक की जायात जागे तुमच्या गांवांत अशा पद्दतीच्यो संघटना स्थापन करा, ज्यो गांव सुरक्षीत दवरपा खातीर, फुडल्या पिळगे खातीर गांव संरक्षीत दवरपा खातीर तुमी तुमची संघटना बांदा आणि तुमच्या संघटनेच्या वतींतल्यान तुमी जागृताय बैठको घेया. त्या वेळार ते येवन तुमकां मार्गदर्शन करतले. तुमकां जे जे लिगल हेल्प जाय, तुमकां हेर म्हणजे म्हायती काडून घेवपा खातीर जी मदत जाय, ती सगळी मदत त्या संघटने कडल्यान तुमकां मेळटली. पुणून फुडाकार तुमकांच घेवचो पडटलो. ह्या गोंय सांबाळपाच्या संदर्भात, गांव सांबाळपाच्या संदर्भात छाती फुडें करून लढपाक हे तुमीच हाडचें पडटलें. कोण तरी तिसरो मनीस येवन हो तुमच्या खातीर झगडचो ना, हे पयलीं तुमी स्पश्ट करपाक जाय. आनी तांणी अपील केल्ली आसा गोंयचे सगळे सामाजीक कार्यकर्ते, NGO आनी जागृत गोंयकार ह्या सगळ्यांक घेवन हे ऑर्गनायझेशन स्थापन जातले. पुणून त्या लोकांनी आपल्या गांवा खातीर फुडाकार घेवचो पडटलो आणि गांव सांबाळपा खातीर इनिशिएटीव घेवन फुडें वचचें पडटलें. म्हाका दिसता गोंयकारांनी ही गजाल आतां लक्षांत दवरची पडटली. फुडल्या वर्सा 2027 विधानसभेच्यो वेंचणुको जावपाच्यो आसात. विधानसभेच्यो वेंचणुको आयल्यो की कशा पद्दतीन सरकार आपली भाशणां करता, कशा पद्दतीन आपली भाशा बदलता, कशा पद्दतीन लोकांक वेगवेगळी आमिशां दाखयता, हे तुमकां नव्यान सांगपाची गरज ना. पुणून ज्या तरेन
2023 सावन जे डिस्ट्रॉयर कायदे आयज विधानसभेन पास जावन आयज गोंय काबार करपाच्या संदर्भात हे कायदे जे लागू जाल्ले आसात ते कायदे हे रद्द जावपाची गरज आसा. हे कायदे जर रद्द जावना जाल्यार आमचें गोंय आमकां सांबाळपाक खूब कठीण वयतले. गोंय सांबाळप काय हे गोंयचे डिस्ट्रक्शन सुरूच दवरप हे आता दर एकल्या गोंयकारांक विचार करचो पडटलो आणि गोंयकार विचार करपाक लागल्यात हे आता वेगवेगळ्या घडणुकींतल्यान आमकां स्पश्टपणान दिसून येयला. स्वप्नेश बाब, थँक्यू व्हेरी मच. स्वप्नेश बाबान आमकां बऱ्या तरेन हो विशय समजून दिल्लोच आसा. चार्टर ऑफ डिमांड सरकारा कडेन पावल्लेच आसात. आयजूय फेर्दीन बाब रिबेलो हांणी सरकारा कडेन डिमांड केला की हिल कटिंगाच्या विशयाचेर जो सगळ्यांत सोपो विशय त्या विशयाचेर सरकारान बेगोबेग कितें तो डिसिजन घेवचो. बर्ज प्रकरणात सरपंच सेक्रेटरी वांगडा हेर ऑफिशियल जे जबाबदार आसात तेंचेरूय ताबडतोब कारवाई जावची आणि स्वप्नेश शेर्लेकाराचे जे प्रकरण अबाउट डिव्हॅल्युएशन ऑफ फीज हो जो विषय आसा त्या विशयाचेर बेगोबेग FIR जावन ऑफिशियल एज वेल एज TCB बोर्डाचे वांगडी ह्या सगळ्यांचेर कारवाई जावची पडटली. ही कारवाई करपाचे धाडस सरकार करतलो काय फक्त तोंडाच्यो गजाली सांगून लोकांक पिसो करतलो हे आमकां बेगीनूच कळटलें. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.